सुजाता सौनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली। देवगिरी निवासस्थानी सौनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली। सत्ता स्थापनेपूर्वी सुजाता सौनिक यांनी अजित पवार यांच्या भेटीला आता एक वेगळं महत्त्व आलं। या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्यात हे पाहणं महत्त्वाचं आहे। देवगिरी निवासस्थानी सौनिकांनी अजित पवार यांची भेट यावेळी घेतलेली आहे। सुजाता सौनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। देवगिरी निवासस्थानी सौनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। सत्ता स्थापनेच्या पूर्वी सुजाता सौनिक अजित पवार यांच्या भेटीला आता महत्त्व आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेले आहेत। मीनाक्षी, सुजाता सौनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि खरं तर सत्ता स्थापनेच्या पूर्वीची ही भेट आहे, त्यामुळे या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच कारण आपण पाहतोय की महायुतीचा विजय झालाय आणि सरकार स्थापनेपूर्वीच आपण पाहतोय की सुजाता सौनिक यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे। सोबतच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांचीही म्हणजेच महायुतीतल्या प्रमुख नेत्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। खरं तर महायुतीला स्पष्ट बहुमत आल्यानंतर सत्ता स्थापनेच्या या हालचाली पूर्वी सुजाता सौनिक यांनी भेट घेतलेली आहे आणि ही भेट महत्त्वाची मानली जाते। एकीकडे आपण पाहतोय की सत्ता स्थापनेच्या पूर्वी ही भेट झालेली आहे, त्यामुळे एकूणच ही संपूर्ण प्रोसिजर किंवा संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीत असते यावरती ही चर्चा झाली असावी, कारण अनौपचारिक भेट जी आहे ती म्हणता येईल। एकूणच आपण पाहतोय की महायुतीची सत्ता स्थापनेपूर्वीची आज दिवसभरामध्ये अनेक बैठका होत आहेत, त्यामुळे ही भेट जी आहे सुजाता सौनिक यांनी घेतलेली ही महत्त्वाची मानली जात आहे। नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।